अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सच्चिदानंदा, सुबुद्धी द्यावी मतिमंदा, तव कृपे स्वानंदा, आत्मानंदा देसी तू. समर्थाचे आले म्हणे, वसंत पूजा एके दिनी, करावी ऐसे वदोनी, कार्य तेच करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण, करविले त्यांचे पूजन, दक्षिणा तया अर्पण, शिष्या हाते करविले. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर, सोडून शेगावीचा शिवार, कानना प्रति हिंडती. महाराज फिरत फिरत आले, पिंपळगावी स्थिरावले. शिव मंदिर एक भले, हेमाडपंथी पाहून, घालून या पद्मासन, बैसले समाधी लावून, जाहलासे अस्तमान, गुराकी गुरे नेती घरा. इतक्यात कुणी मंदिरात, वंदण्या आला शिवाप्रत. समर्था पाहिले तेथ, आश्चर्य वाटे मनी त्याच्या. कळवी वार्ता सकलास, भेट देती मंदिरास, हर्ष होई सर्वांस, सान्निध्य त्यांच्या बैसले. कुणी करीती भजन, मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण, नैवेद्यासी ठेविती पुढे. गुराखी गेले गावात, समस्त जना कळवी मात, होती सकळ हर्षित, साधूसी त्या पाहुनी. राहिले तिथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास, तया मनी तोची ध्यास, असतील कोठे गजानन. शेगावीच्या बाजारी, खरेदी करण्या काहीतरी, पिंपळगावचे गावकरी, मंगळवारी पातले. भेट होई अकस्मात, बंकट आणि ते ग्रामस्थ, सांगती एकमेकाप्रत, महती त्या संताची. पिंपळगावी एक अवलिया, अनेक करीतो लीलया, काय वर्णावी ती किमया, संतोष मनी बंकटाच्या. बंकट येऊन विनवी तया ते, महाराज चला शेगावाते, भक्तगण उपोषिते ते, तुम्हास्तव राहती. परत आणिले शेगावात, गजानन महासंत, वास त्यांनी तिथ, बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात, निघून गेले अडगावात. उन्हाळा तो रखरखीत, माध्यान्ह काळी तृषित ते, पाणी न मिळे प्यावयासी, त्रास भला ग्रामस्थासी. त्रासून ते जीवनासी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावाहून आले अकोलीस, शोधिले पाणी प्यावयास. भास्कर नांगरी शेतात, महाराज येती तया जवळी. घट भरला तयापासी, पाहता मागती जल त्यासी. नकार देऊनी वदला तयासी, नंगापीर तू अससी रे. आमच्यासाठी असे नीर, दुरून आणिले डोहीवर, जाई इथून सत्वर. वर्मी बोलतो बोलला, महाराज किंचित हासले, निघून ते दूर गेले. विहीर पाहुनी थांबले, परी कोरडीच ती असे. वृक्षास्थळी बैसून, डोळे मिटूनी करीती ध्यान, सच्चिदानंद दयाघन, विनविता प्रभूसी जाहला. विहीरस फुटले पाझर, क्षणात भरले तीत नीर. प्याले पाणी दयासागर, भास्कराने ते पाहिले. धावून गेला तयापासी, क्षमा करा पामरासी. ऐसे वदून चरणासी, घट्ट धरुणी बैसला. कृपा करीती तयावर, समर्थ तेची योगीवर. देऊन या अभयवर, सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन महात्म्य पंचमोध्याय समाप्त. शुभम भवतु.